आप्पेपात्राचा असा वापर तुम्ही कदाचित पहिल्यांदाच बघत असाल. तुम्ही कधी आप्पेपात्रामध्ये केक बनवलायत का? आप्पेपात्रात बनवलेला हा केक बनवायला तर सोपा आहेच, परंतु शरीरासाठी सुद्धा अतिशय हेल्दी आहे. कारण हा आपण बनवणार आहोत गहू पीठ आणि गुळापासून. गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून तयार झालेला हा केक कुणाला विश्वासच बसणार नाही की तुम्ही इतक्या साध्या सोप्या पद्धतीने बनवलाय. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. यासाठी लागणार साहित्य आणि कृती बघूयात. अगदी बेसिक साहित्यांमध्ये हा केक तयार होणार आहे. यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ, पाऊण वाटी दूध, अर्धी वाटी गूळ, पाव वाटी दही, 4 ते 5 चमचे मिल्क पावडर, पाव चमचा खायचा सोडा, पाव चमचा बेकिंग सोडा आणि फ्लेवरसाठी जायफळ घेतले. आता सगळ्यात आधी बॅटर तयार करून घेऊयात. यासाठी गूळ आणि दही त्याचबरोबर दूध हे तिन्ही गोष्टी आपण छानपैकी फेटून घेणार आहोत. गूळ इथे आवर्जून खिसून घ्यायचा, म्हणजे तो दही आणि दुधाबरोबर लगेच छानपैकी मिक्स होतो आणि मेल्टही होतो. आता इथे गूळ, दूध आणि दही आपण मिक्स करून सगळं छान फेटून घेतोय. दूध सगळं न घालता निम्म्या प्रमाणामध्ये घालायचे. म्हणजे मी इथे पाऊण वाटी दूध घेतले, त्यातलं अर्ध दूध मी पहिल्यांदा घालून घेतलं, सगळं छान मिक्स केलं, त्यानंतर राहिलेलं दूध घातलं आणि परत एकदा छान मिक्स करून घेते. दही घेताना मात्र खूप जास्त आंबट घेऊ नका, अगदी कमी आंबट असं दही घ्या. इथे माझं घरगुती दही आहे, तुम्ही विकतचं दही घेतलं तरीही चालेल. चला आता हे सगळ्या गोष्टी छान मिक्स झाल्या, गूळ व्यवस्थित असं विरघळला गेला की त्यानंतर यामध्ये गव्हाचं पीठ आणि मिल्क पावडर घालून घ्यायची. गव्हाचं पीठ आणि मिल्क पावडर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कन्सिस्टन्सी बघायची, थोडंसं पीठ घट्ट वाटलं तर यामध्ये आणखीन थोडं दूध ॲड करायचं. दूध एकदम ॲड न करता थोडं थोडं करत ॲड करा, म्हणजे तुम्ही अगदी परफेक्ट असं बॅटर बनवू शकता. तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट अशी आपण मैद्याचा केक ज्याप्रमाणे ओव्हनमध्ये किंवा कुकरमध्ये बनवण्यासाठी कन्सिस्टन्सी ठेवतो, अगदी तशीच कन्सिस्टन्सी आपल्याला इथे ठेवायची आहे. फक्त पिठामध्ये एकही गाठी गुठळी राहता कामा नये याची काळजी घ्या. तुम्ही बघू शकता गव्हाचं पीठ किती व्यवस्थित असं मिक्स झालंय. आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचं आहे ते पाव चमचा खायचा सोडा आणि पाव चमचा बेकिंग पावडर. त्यानंतर फ्लेवरसाठी इथे मी जायफळ किसते. तुम्ही जायफळ, वेलची पूड किंवा सुंठपूड घालू शकता, पण गुळाबरोबर जायफळाचा फ्लेवर खूप छान जातो, त्यामुळे आवर्जून मी इथे जायफळ घालून घेते. आता या सगळ्या गोष्टी घातल्यानंतर परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं. सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यानंतर खूप जास्त ओव्हरबीट करायचं नाही, फक्त या दोन्ही गोष्टी व्यवस्थित अशा सगळ्या पिठामध्ये मिक्स होतील इतपत फक्त बीट करून घ्यायचंय. अगदी परफेक्ट असं बॅटर आपल्या इथं केकचं तयार झालंय. आता याला आपण आप्पेपात्रामध्ये बेक करून घेणार आहोत. हा केक आप्पेपात्रामध्ये केल्यामुळे अगदी झटपट असं तयार होतो, खूप जास्त झंझटही करत बसावी लागत नाही. आप्पेपात्रामध्ये सगळ्या भांड्यांमध्ये छान असं तेल घालून घ्यायचं आणि त्यानंतर केकचं हे बॅटर घालायचं. आप्पेपात्रामध्ये हे बॅटर घालत असताना प्रत्येक वाटीमध्ये वाटी अर्धी भरेल इतपतच बॅटर घाला. अर्धी ते पाऊण वाटी भरेल इतपत बॅटर घाला, खूप जास्त घालू नका, कारण आपल्याला हा केक बेक करायचा आहे, त्यामुळे तो फुगून छान वरती येणार आहे. छान ह्याची डबल साईज होते, त्यामुळे बॅटर घालताना अगदी कमी प्रमाणामध्ये, म्हणजे अर्धा ते पाऊण भरेल इतपतच घालून घ्या. एखाद्या वाटीमध्ये तुम्हाला वाटलं की पीठ जास्त आहे तर त्यातलं चमच्याने पीठ अशा पद्धतीने लगेच काढून घ्या. चला तर याच पद्धतीने सगळ्या वाट्यांमध्ये मी हे पीठ भरून घेते. याच पिठापासून सेम तुम्ही कुकरमध्ये सुद्धा केक बनवू शकता, ओव्हनमध्ये सुद्धा केक बनवू शकता. परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला वेळ नसतो एवढा कुकरमध्ये बनवायला आणि बऱ्याच वेळेला ओव्हनही नसतो. अशा वेळेस तुम्ही आप्पेपात्रामध्ये हे केक बनवू शकता. अगदी सकाळी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी, छोट्या खाऊसाठी सुद्धा अगदी झटपट असे हे केक बनवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यामध्ये आपण मैदा वापरत नाही आहोत, साखर वापरत नाही आहोत, त्यामुळे शरीरासाठी सुद्धा ते तेवढेच फायदेशीर आहेत. चला आता केक बेक करण्यासाठी गरम तवा ठेवायचा खाली आणि त्यावरती हे आप्पेपात्र ठेवायचं. आप्पेपात्र ठेवण्या अगोदर तवा 2 मिनिटं तरी छान गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर यावरती हे आप्पेपात्र ठेवायचं. गॅस अगदी मीडियम टू लो ठेवायचा आणि मीडियम टू लो फ्लेमवरती केक व्यवस्थित बेक करून घ्यायचा. केक बेक करताना ही टिप सगळ्यात महत्त्वाची आवर्जून फॉलो करा. तव्यावरती जरी आप्पेपात्र ठेवलं असलं तरी गॅसची फ्लेम अगदी मीडियम टू लो ठेवा, अजिबातही हाय ठेवू नका. जेवढं तुम्ही कमी फ्लेमवरती हा केक बेक करून घ्याल ना, तेवढा तो आतपर्यंत छान शिजणार आहे, जाळीदार होणार आहे. त्यामुळे अजिबातही घाई करू नका, आवर्जून लो फ्लेमवरती याला शिजू द्या. आता दुसऱ्या बाजूनी पलटी केल्यानंतर सुद्धा एक 5 मिनिटं मी याला छान बेक करून घेतलाय. एका बाजूने 5 मिनिटं, दुसऱ्या बाजूनी 5 मिनिटं, म्हणजे पूर्णपणे 10 मिनिटं तो केक छान मी तव्यावर बेक करून घेतलाय आणि 10 मिनिटानंतर तो मी गॅसवरती शिफ्ट केलाय. जेव्हा तुम्हाला वाटेल की केक पूर्णपणे शिजला गेलाय, त्यानंतरच आप्पेपात्र तव्यावरून काढायचं आणि गॅसवरती ठेवायचं, म्हणजे दोन्ही बाजूनी त्याला छान सुंदर असा सोनेरी रंग यायला मदत होते. परंतु पूर्ण बेक होईपर्यंत मात्र तव्यावरती ठेवा. तव्यावरती पूर्णपणे 10 ते 12 मिनिटं मला लागली आणि गॅसवरती 4 मिनिटांमध्ये हा केक बेक झाला. म्हणजे पूर्णपणे एक बॅच व्हायला 15 ते 16 मिनिटं लागतात. चला तर याच पद्धतीने दुसरी बॅचही करून घेऊयात. दुसरी बॅच करताना सुद्धा तवा अगोदर 2 मिनिटं गरम करून घ्यायचा, त्यावरती आप्पेपात्र ठेवायचं आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं तेल घालून हे मिश्रण घालून घ्यायचं. चला तर याच पद्धतीने ही दुसरी बॅचही मी छान अशी करून घेते. फक्त सगळ्यात महत्त्वाची टिप हीच आहे
की तव्यावरती आप्पेपात्र ठेवल्यानंतर केक व्यवस्थित बेक करून घ्या. अगदी लो फ्लेमवरती एक 10 ते 12 मिनिटं केक छान बेक होऊ द्या. गव्हाचं पीठ असलं तरी ते शिजायला थोडासा वेळ लागतो. तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी केक झालाय. यामुळे काय होतं, बाहेरचं कवरिंग छान कडक कुरकुरीत होतं आणि आतमधून मात्र केक अतिशय जाळीदार, मऊ आणि स्पॉन्जी होतं. चला, तुम्ही सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या या सगळ्या टिप्स वापरून गव्हाच्या पिठाचा आणि गुळाचा हा हेल्दी केक नक्की ट्राय करून बघा. मुलांच्या शॉर्ट रिसेससाठी देऊ शकता किंवा अगदी दुपारच्या खाऊसाठी सुद्धा त्यांना अगदी परफेक्ट असा आहे. एक केक मी तुम्हाला तोडूनही दाखवते. तुम्हाला बघूनच समजत असेल किती सुंदर आणि जाळीदार असा हा केक झालाय. आतून अतिशय स्पॉन्जी आणि जाळीदार, मऊ लुसलुशीत, बाहेरून तेवढाच छान कुरकुरीत असा हा होतो. चला, तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा केक नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशाच हेल्दी टेस्टी रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच खाली दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे दररोज दुपारी 1:30 वाजता येणारी रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि हो, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही आपल्या पेजला तुम्ही फॉलो करू शकता, कारण तिथेही दररोज नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. भेटूया पुन्हा एकदा अशाच हेल्दी आणि टेस्टी रेसिपी सोबत. धन्यवाद.